नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज तुम्हाला साबुदाण्याचे पकोडे कसे बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे। झटपट अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे। उपवास असेल आणि तुम्ही देवदर्शनाला जात असाल तर हे पकोडे तुम्ही 2 दिवसासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि एकदम क्रिस्पी आणि छान एकदम टेस्टी असे लागतात। साबुदाण्याची खिचडी न बनवता असे पकोडे तुम्ही बाहेर सुद्धा घेऊन जाऊ शकता। नाश्त्यासाठी किंवा उपवासासाठी तुम्ही एकदा खाल तर परत बनवाल अशी ही रेसिपी आहे। चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। इथे मी साबुदाणे पाव किलो घेतले आहेत आणि एक बटाटा घेऊन साल काढून त्याचे छान तुकडे करून घेतले आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे, 2 मिरच्या चिरून घेतल्या आहेत, त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतले आहेत। गॅस स्लो ठेवून मंद आचेवर आपल्याला साबुदाणे कढईमध्ये छान भाजून घ्यायचे आहेत। जास्त काही आपल्याला त्या भाजून घ्यायचं नाही आहे। साबुदाणे जास्त भाजून घेतलं की त्याला कडवट अशी चव येते। त्यानंतर इथे छान असं भाजून घेतलं आहे आणि थंड करण्यासाठी एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे। 10 ते 15 मिनिटं छान असं थंड होऊन द्यायचं आहे। साबुदाणे इथे थंड झालेले आहेत। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला छान असं दळून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं दळून घेतलं आहे। बघू शकता तुम्ही किती छान असं बारीक असं पिठासारखं करून घेतलं आहे। अशा पद्धतीने छान बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतरला 1 वाटी बटाटा कट करून घेतला होता आपण, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं पाणी ॲड करून आपल्याला छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे बॅटर बनवून घेतलं आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये सर्व बॅटर काढून घ्यायचं आणि 10 ते 5 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते बॅटर एकदम फुलून आणि छान घट्टसर भजी बनवण्यासाठी तयार होऊ शकतो। छान असा फुलून आणि घट्टसर तयार झालेला आहे। त्यामध्ये 2 मिरच्या चिरून टाकल्या आहेत, त्यानंतर अर्धा चमच जिरे टाकत आहे, चवीनुसार मीठ टाकत आहे। तुम्हाला जर उपवासामध्ये जिरे आणि मिरची चालत नसेल तर तुम्ही त्यामध्ये साखर ॲड करून छान असे पकोडे सुद्धा बनवू शकता। तर इथे मी छान असे एकजीव करून घेत आहे पकोडे बनवण्यासाठी। तर बघू शकता अशा प्रकारे मस्त असं एकजीव करून घेतलं आहे। कढईमध्ये तेल गरम झालं की तुम्ही हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने सुद्धा पकोडे असे गरम तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत। बघू शकता मी इथे हाताच्या साहाय्याने छान असे पकोडे सोडून देत आहे। तर अशा प्रकारे मस्त पकोडे बनवून घ्यायचे आहेत। हे साबुदाण्याचे पकोडे म्हणजेच भजी एकदा खाल तर परत बनवाल। नाश्त्यासाठी आणि उपवासासाठी एकदम बेस्ट आहे। तर झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। चला बाय।